ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार राजन साळवी यांचा थोड्याच वेळात शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश होणार आहे। ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत राजन साळवी धनुष्यबाण हाती घेणार आहेत। पक्ष सोडताना त्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत अशी प्रतिक्रिया राजन साळवी यांनी दिली आहे। रत्नागिरी जिल्ह्याबाबत उद्धव ठाकरेंनी योग्य निर्णय घेतला नाही असंही राजन साळवी म्हणालेत। जिल्ह्यातील ठाकरे शिवसेनेचे नेते योग्य प्रकारे काम करत नव्हते असाही आरोप राजन साळवी यांनी केलाय। उद्धव ठाकरेंकडे नाराजी व्यक्त केली पण निर्णय घेतला नाही असंही राजन साळवी यावेळी म्हणाले। कारवाईला घाबरत नाही, मी निर्दोष आहे अशी प्रतिक्रिया राजन साळवी यांनी दिली आहे। नवीन पहाट घेऊन सुरुवात करीत आहे असंही राजन साळवी म्हणाले। सर, मातोश्रीला जय महाराष्ट्र करताय, आज ठाण्याला चालला तुम्ही एकनाथ शिंदेच्या सेनेमध्ये प्रवेश करायला, काय भावना आहे सर? गेले 38 वर्ष मी शिवसेना पक्षाचं एक शिवसैनिक, नगरसेवक, नगराध्यक्ष, जिल्हा प्रमुख आणि आमदार अशा तऱ्हेचा माझी वाटचाल झालेली आहे। त्या अनुषंगाने मी आत्तापर्यंत 5 विधानसभा निवडणुका लढवल्या। 2006च्या पोटनिवडणुकीमध्ये मी पराभूत झालो, पण 2009, 2014 आणि 2019 या तिन्ही निवडणुकीमध्ये मी सर्वांच्या आशीर्वादाने निवडून आलो। 2024 सालच्या निवडणुकीमध्ये माझ्या पराभवाला जे कारणीभूत आहेत त्यासंबंधीची सविस्तर माहिती मी शिवसेना पक्षप्रमुखाने दिली होती आणि त्यासंबंधी मी शांत होतो। त्यानंतरच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये 3 महत्त्वाचे पक्ष आहेत। त्या 3 पक्षामध्ये मला एकनाथ शिंदेंच्या पक्षामध्ये जाण्यासंबंधीचे तिथं वंदनीय शिवसेना बाळासाहेब ठाकरे आहेत, निशाणे आमची जुनी धनुष्यबाण आहे आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या समेत आम्ही तो निर्णय घेतला आणि त्या पद्धतीने आज रोजी मी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये दाखल होत आहे। सर, तुम्ही या ठिकाणी जो पक्षप्रवेश करता, पक्षांतर करताय, तुमची नक्की नाराजी उद्धव ठाकरेंवर आहे की इतर कोणत्या सहकार्यावर किंवा तुमच्यावर आलेली जी ईडीची नोटीस वगैरे या कारवाईला घाबरून वगैरे करताय, याबद्दल काय सांगाल सर? शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब हे संपूर्ण शिवसेनेचे प्रमुख आहेत। त्यांच्यासमोर महाराष्ट्र आहे, त्यांच्यासमोर देश आहे। पण माझ्या मतदारसंघामध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये काम पाहणारी जी शिवसेनेचे नेते मंडळी आहेत त्यांच्या बाबतीमध्ये मी नाराजी उद्धव साहेबांकडे सांगितलेली आहे। त्यापासून उद्धव साहेबांना भेटल्यानंतर उद्धव साहेबांनी त्या बाबतीने योग्य तो निर्णय घ्यायला पाहिजे होता आणि त्यानंतरच्या काळामध्ये आपण म्हणताय अँटी करप्शनची चौकशी वगैरे काही नाही, चौकशीला आम्ही कुठच्या घाबरणार नाही। आज एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये गेलो, सत्तेमध्ये गेलो तर त्यांची चौकशी पुरी करावी। मी निर्दोष आहे, माझ्यावरती कुठचीही कारवाई होऊ शकत नाही, हा मला विश्वास आहे। सर, इतक्या वर्षाचं मातोश्रीचं तुमचं नातं, भविष्यात यापुढे तुम्हाला मातोश्रीवर जाता येणार नाही, एक भावनिक क्षण आहे, काय सांगाल याच्याबद्दल? शिवसेनेची सुरुवात केली की आत्ता ह्या क्षणापर्यंत शिवसेनेशी वाटचाल केली। आत्तापर्यंत मला जी मानाची पदं मिळाली ती शिवसेनेमध्ये मिळाल्याची जाणीव मला आहे आणि म्हणून एक संघटना सोडताना नक्कीच दुःख माझ्या मनामध्ये आहे। ज्या पक्षाने मला दिलं तो पक्ष सोडताना मनामध्ये नक्कीच दुःख, वेदना आहेत आणि म्हणून म्हणेन मी असं की माझ्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत, एका डोळ्यामध्ये दुःखाश्रू आहेत कारण एवढी वाटचाल माझी असलेली सोडून मी पुढच्या पावलावर जातोय। दुसऱ्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू आहेत। एक नवीन पहाट घेऊन मी आता नवीन दिशेचं मार्गक्रमण करत आहे आणि त्याकरता नक्कीच तुमच्यासमोर आशीर्वाद राहावा ही माझी इच्छा आहे। तर आपण पाहिलं, राजन साळवी हे शिवसेना पक्ष सोडताना भाऊक झालेले आहेत आणि येत्या काळात आता मला हा पक्ष निर्णय घ्यावा लागला अशी त्यांची भावना आहे। तर राजन साळवींच्या या पक्षप्रवेशावर इतर नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहेत पाहूया। बघा, हे जे पळून जातात ना, हे जय महाराष्ट्र, हे जय गुजरात वगैरे करतात, जय भाजप करतात, जय महाराष्ट्र करत नाहीत। कारण जो व्यक्ती घाबरून, केसेसना घाबरून, भ्रष्ट असल्यामुळे पळून जातो, पैशाच्या स्वार्थासाठी असेल की स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी असेल पळून जातो ना, तो जय महाराष्ट्र कधी बोलू नाही शकत। हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही तोडण्याकरता, फोडण्याकरता जाणीवपूर्वक काही लोकांनी प्रयत्न केले आणि आपण जर बारकाईनं बघितलं असाल तर रोज एक उद्धव साहेबांबरोबर असलेला माणूस हा यानं त्या मार्गानं आपल्या गळाला लावायचं काम हे सातत्यानं सुरू आहे आणि त्यातलाच हा एक प्रकार दिसतोय मला। आमचे जुने सहकारी माजी आमदार राजन साळवी हे देखील आज पक्षप्रवेश करतायत असं कळतं आणि म्हणून जेणेकरून कुठल्याही प्रकारे उद्धव साहेबांना त्रास द्यायचाच हा एक कलमी कार्यक्रम या महाराष्ट्रामध्ये गेले 3 वर्ष सुरू आहे। फार काय मला आश्चर्य वाटलेलं नाही आहे
की राजन साळवेंचा विधानसभेमध्ये पराभव झाल्याच्या दुसऱ्या दिवशीपासूनच त्यांनी भविष्याकरता मार्ग शोधायचा जो प्रयत्न केला होता, त्याच्यातून भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याचा सुतोवाच त्यांनी प्रत्येक गावामध्ये जाऊन केला होता. पण त्यांचं दुर्दैव की भारतीय जनता पक्षाने त्यांना दरवाजे बंद केले आणि त्यामुळे नाईलाजास्तव पुनश्च एकदा त्याच ज्यांच्याशी लढले त्यांच्याच हाताखाली जाऊन शिंदे गटाच्या सामंत कुटुंबियांच्या हाताखाली जाऊन त्यांना काम करावं लागतं आहे, हे त्यांचं दुर्दैव आहे. नक्कीच आता मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जे वंदनीय बाळासाहेबांच्या विचारधारेवर ठेवून काम करणारे शिवसैनिक यांना आता हिंदुत्व असेल, राष्ट्रहिताची भावना असेल, या सर्व गोष्टी सन्माननीय एकनाथ शिंदेसाहेब हे पुढे घेऊन चाललेले आहेत आणि त्यामुळे अनेक शिवसैनिक जे तिकडे राहिलेले होते ते आता टप्प्याटप्प्याने इकडे येत आहे. राजन साळवी साहेब सुद्धा आमचे सहकारीच होते, आमदार होते. आता ते तेव्हा आले नाही, आज येत आहे, त्यांचं स्वागतच आहे. राजन साळवी हे आज पक्षप्रवेश करतायत. ते खरं तर जुने शिवसैनिक होते. मी पण त्यांच्याशी बोललो की तुम्ही शिवसेनेतच राहा, आज जरी वेळ हे असेल तरी योग्य वेळी पुन्हा आपली वेळ येईल, पुन्हा आपण कार्यकर्त्यांना उभं करूया. तुमच्यासारखे कार्यकर्ते फक्त सत्ता आणि पदेसाठी कधी नव्हते आणि यापुढे नसणार अशी आमची खात्री आहे. परंतु त्यांनी सांगितलं की पक्षातल्या लोकांचाच माझ्यावर विश्वास नाही, मी विधान परिषदेला मतदानच केलं नाही असं पक्षातल्या काही लोकांचं म्हणणं आहे आणि त्यांच्या भूमिका वरिष्ठांनी ऐकल्या आहेत. त्याबाबत काय निर्णय झाला याची मला माहिती नाही. परंतु राजन साळवी पक्षामध्ये राहिले पाहिजे होते. आता गेले तर तो त्यांचा प्रश्न आहे. परंतु मी मात्र शिवसेनेबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर सामान्य शिवसेनेबरोबर राहणार आहे. काय पाहता आता त्यांनी पक्ष सोडताय तर त्याला काय बघायचं आहे. एक शिवसेनेचा एक चांगला लोकप्रतिनिधी, चांगला शिवसैनिक जातो याचं दुःख निश्चित आहे. परंतु अशा प्रलोभन थोडक्यात एखाद्या पराभवामुळे पक्ष सोडावा अशी मानसिकता कोणाची नसावी असं मला तरी वाटतं. महाराष्ट्रात महत्त्व संपलेलं आहे. दिल्लीत महत्त्व वाढवण्यासाठी अशा प्रकारच्या फुसक्या अफवा सोडल्या जातात, एवढंच सांगायचं. तर राजन साळवींच्या या पक्षप्रवेशावरती प्रतिक्रिया घेऊयात आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल यांच्याकडून. निकेश, खरं तर ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का मानला जातोय. आज राजन साळवींचा पक्षप्रवेश अखेर एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पार पडतोय. काय अधिकची अपडेट आहे? नक्कीच राजन साळवे हे ठाण्यात दाखल झालेले आहेत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं जे ठाण्यातलं निवासस्थान आहे त्या निवासस्थानी ते पोहोचलेले आहेत. तत्पूर्वी टेंबी नाक्यावरती मी सध्या उभा आहे. आनंद आश्रम या ठिकाणी पक्षप्रवेशाची जी आहे ती जय्यत तयारी जी आहे ती केली गेलेली आहे. आनंद आश्रम बाहेर एक व्यासपीठ उभारलं गेलेलं आहे, त्यावरती बॅनरबाजी जी आहे ती करण्यात आलेली आहे. काही वेळातच राजन साळवी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि मोठं शक्ती प्रदर्शन जे आहे ते साळवींच्या वतीने केलं जाणार आहे. कारण साळवींसोबतच त्यांच्या मतदारसंघातले अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी देखील शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. साळवींसोबत अनेक कार्यकर्ते जे आहेत ते देखील टेंबी नाक्यावरती पोहोचलेले आहेत. काही कार्यकर्ते हे साळवीं बरोबर येणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत साळवींबरोबरच कार्यकर्त्यांचा देखील प्रवेश जो आहे तो शिंदेच्या शिवसेनेत होणार आहे. आपण जर पाहिलं तर प्रतिक्रिया देताना राजन साळवी यांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. कुठेतरी कार्यकर्त्यांची भावना असल्यामुळे त्यांनी प्रवेश केल्याचं देखील म्हटलं होतं. नेमका त्यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांच्या नेमका काय भावना आहेत ते सांगू. काय सांगाल, इतका वर्षांचा शिवसेनेचा प्रवास हा साळवींचा होता आणि त्यानंतर आता साळवी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करता, नेमका कार्यकर्ता म्हणून काय भावना आहे? सन्माननीय एकनाथ शिंदे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून किंवा कामाचा जो विषय काय असेल त्याप्रमाणे म्हणून राजन साळवेंनी एकनाथ शिंदे पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांची भावना आहे आणि कार्यकर्त्यांची भावना सगळ्यांनी समजून घेऊन त्याने तो प्रवेश घ्यायचा निश्चित केलेला आहे आणि आज तो पक्षप्रवेश होतोय. ज्या प्रकारे मतदारसंघात विनायक राऊत यांच्याकडनं त्यांना त्रास दिला गेला किंवा त्यांना न्याय मिळाला नाही, कार्यकर्त्यांना न्याय मिळाला नाही, अशा भावना साळवींच्या आहेत, तशा तुमच्या आहेत? जी भावना साळवी साहेबांची आहे तीच भावना आमची आहे. काय सांगाल, कुठून आलेला आहात आणि काय नेमक्या भावना आहेत? बोललोच काय सांगू आता तुम्हाला. काय भावना हे बघा, माननीय साळवी साहेब हे एकनिष्ठ आहेत आणि त्यांचा पक्षप्रवेश त्यासाठी आम्ही लांजातून आलेलो आहोत आणि त्यांच्याबरोबर आम्ही त्यांचे समर्थक आहोत. राजन साळवे यांनी जी भूमिका घेतलेली आहे, जो निर्णय घेतलेला आहे, तोच निर्णय या सर्व कार्यकर्त्यांच्या असल्याच्या ह्या भावना ज्या आहेत त्या
कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत. थोड्याच वेळात राजन साळवी या टेंबी नाक्यावरती दाखल होतील. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचा जाहीर प्रवेश होईल आणि तत्पूर्वीच याच माध्यमातून साळवींचं मोठं जोरदार शक्ती प्रदर्शन देखील पाहायला मिळणार आहे. नक्कीच निकेश, या संदर्भातला अपडेट घेतच राहू. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेले या माहिती.